व्याहरामि। सर्वेषां सौकर्यार्थम् अहं मराठी भाषया वदामि। ध्वनिः श्रूयते वा? श्रूयते। आयुषः वेदः इति आयुर्वेदः। हिताहितं सुखदुःखम् आयुः तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम् आयुर्वेदः स उच्यते। आयुष्याबद्दलची माहिती सांगणारा तो आयुर्वेद. हितकारक, अहितकारक, सुखकारक, दुःखकारक आयुष्य आणि त्या प्रकार आयुष्याकरता हितावह आणि अहितावह काय हे सांगणारे, तसेच आयुर्मान आणि आयुष्याची लक्षणे सांगणारे शास्त्र ते आयुर्वेद, अशी आयुर्वेदाची व्याख्या चरकाचार्यांनी केली आहे. आयुर्वेदाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आपल्या 3 सख्या, मी सर्वांना विनंती करते की प्लीज सगळ्यांनी आपापले माईक म्यूट ठेवा. मी म्यूट करते इथून, पण होत नाहीये. आयुर्वेदाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आपल्या 3 सख्या आपल्या नेहमीच्या चर्चेच्या विषयांवर आणि नेहमी आपण ज्याची काळजी करतो अशा विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या पहिल्या दीपशिखेचे नाव आहे वैद्या प्रगती वाघमारे गाडगे. BMAC कॉलेज बुटीबोरी येथे असोसिएट प्रोफेसर पदाची धुरा लीलया सांभाळणाऱ्या वैद्या प्रगती ह्या आयुर्वेदामध्ये MD आहेत. त्यांना संस्कृत मध्ये नागपूर विद्यापीठाची PhD उपाधी प्राप्त झाली आहे. जर्मन भाषेमध्ये नागपूर विद्यापीठाचा सिनियर डिप्लोमा त्यांनी केला आहे. त्यांची 3 पुस्तके प्रकाशित आहेत. वैद्या प्रगती यांना भाषा आणि साहित्याची अत्यंत आवड आहे. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स पब्लिश्ड आहेत. त्यांना महाविद्यालयीन पातळीवर बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला आहे. एक्सलन्स इन स्टडीज आणि रिसर्च पेपर प्रेझेंटेशन साठी वैद्या प्रगती यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. सध्या संस्कार भारती नागपूरच्या वैद्या प्रगती सहविधा प्रमुख साहित्य या पदाचा कार्यभार सांभाळतात आहेत. आजचा त्यांचा मार्गदर्शनाचा विषय आहे ऋतुचर्या आणि आपण. मी आता वैद्या प्रगती यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. वैद्या प्रगती. धन्यवाद अबोली भगिनी. नमो नमः. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो येतोय. माझा आवाज येतोय ना आपल्यापर्यंत? येतोय. अगदी धन्यवाद. नुकतीच आपण काल गुरुपौर्णिमा साजरी केली आणि आपल्या गुरूंना ज्यांनी आपल्याला बोट धरून सगळं शिकवलंय त्या गुरूंचं आपण काल त्यांना नमन केलं, स्मरण केलं. तेव्हा या गुरु प्रार्थनेनेच मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आजचा जो आपला विषय आहे तो ऋतुचर्या आणि आपण. आणि बाहेर छान पाऊस पडतोय, त्यामुळे आपल्याला निसर्ग हा सुद्धा आपला एक गुरु आहे. त्यामुळे त्या निसर्गाला वंदन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. मी स्क्रीन एक शेअर करते तुमच्या सोबत. आपल्याला दिसत असेल ना ही स्क्रीन दिसते. आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स येतो आहे. एक सेकंड. ऋतुचर्या हा आमच्या आयुर्वेदाचा, मी इथे आमच्या म्हणते कारण हा माझा शिक्षणाचा विषय आहे, म्हणून मी याला आमचा विषय म्हणते. आपल्या सगळ्यांच्या आयुर्वेदातला हा खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ऋतुचर्या.
अगदी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला जेव्हा तो ऍडमिशन घेतो तेव्हा अगदी 3रा चॅप्टर आम्ही त्याला ऋतुचर्येचा शिकवतो. मग ऋतुचर्या हे आपण अगदी प्रायमरी लेव्हल पासनं शिकत आलोय, मग तरी पण त्याचं महत्व काय आहे, ते का शिकायचं, त्याचं औचित्य काय आहे, हे अतिशय महत्वाचं ठरतं. त्यात पहिल्यांदा ऋतू कसे निर्माण होतात, ऋतू निर्माण होण्याची मुख्य कारणं कोणती, का म्हणून ऋतूंची निर्मिती कशाला हे आपल्याला कळलं पाहिजे. इथे समोर ही जी एक स्लाइड दिसतेय तुम्हाला, त्या स्लाइड मध्ये समर, स्प्रिंग, विंटर, ऑटम असे सगळे ऋतू लिहिलेत. ही स्लाइड मी नेटवरनं घेतली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द आलेले आहेत. ऋतूंची निर्मिती कशी होते किंवा ऋतूंचा निर्माण कसा होतो याकरता आपल्याला हे थोडंसं समजून घेणं महत्वाचं आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती सूर्य फिरत नाही. सूर्य हा मध्यवर्ती एकाच ठिकाणी उभा आहे आणि त्याच्या भोवती पृथ्वी चक्रा मारतीये, पृथ्वी आपलं परिभ्रमण करते आणि पृथ्वीचं स्वतःचं असं ऑर्बिट आहे, स्वतःची अशी कक्षा आहे. आणि हे जे ऑर्बिट आहे, ही जी कक्षा आहे, ही गोलाकार नाहीये, तर ही साधा थोडीशी लांबोळती आहे, थोडीशी निमुळती आहे. म्हणजेच जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा असा काही कालावधी असतो, अशी काही वेळ असते की जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर कमी होतं आणि काही वेळेला अशी कंडिशन येते की जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर जास्त होतं. आता हे पृथ्वीचं अंतर, सूर्य आणि पृथ्वीचं अंतर कमी होणं, सूर्य आणि पृथ्वीचं अंतर जास्त होणं ही अजिबातच एका दिवसात होणारी घटना नाही. ही घटना होण्याकरता म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर खूप कमी होण्याकरता किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर खूप जास्त होण्याकरता काही निश्चित असा कालावधी जावा लागतो. हा कालावधी आपल्या आचार्यांना अगदी निश्चितपणे ठाऊक होता, म्हणून त्यांनी पृथ्वीचं हे जे ऑर्बिट आहे, पृथ्वीची ही जी कक्षा आहे सूर्याभोवती फिरण्याची, या ऑर्बिटला, या कक्षेला एकूण 12 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं, 12 माइलस्टोन्स लावले त्या पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये. आणि ती पृथ्वी त्या माइलस्टोनला पोहोचली, त्या मैलाच्या दगडाजवळ पोहोचली की पृथ्वी या ठिकाणी आली असं सांगायला लागले. असं त्यांचं रिसर्च होता. मग आपण खूप उत्साहाने, खूप जल्लोषाने मकर संक्रमण साजरं करतो. मग ते काय असतं हो, तर हे आहे पृथ्वीच्या ऑर्बिट मध्ये पृथ्वी जेव्हा माइलस्टोन वर येते, पृथ्वी जेव्हा मकर नावाच्या माइलस्टोन वर येते, तो पॉइंट वी सेलिब्रेट मकर संक्रमण नावाने. म्हणजेच पृथ्वीचं मकर नावाच्या माइलस्टोन जवळ येणं किंवा त्या माइलस्टोन वर येणं, वी सेलिब्रेट इट. वाय वी सेलिब्रेट इट, का सेलिब्रेट करतोय, तर इथून आता पुढे पृथ्वी आणि सूर्याचं अंतर कमी कमी होत जाणार आहे. अचानकपणे कमी झालेलं नाहीये, हळूहळू कमी होत जाणार आहे. जो आपण उत्साहाने साजरा करतो मकर संक्रमण, पृथ्वीचं मकर नावाच्या माइलस्टोन वर येणं आपण उत्साहाने साजरा करतो, ज्याला आपण उत्तरायणाची सुरुवात म्हणतो. मग उत्तरायणाची सुरुवात इतक्या धूमधडाक्यात, इतक्या उत्साहाने साजरी का करायची, तर भारतीय संस्कृतीनुसार सूर्य ही देवता आहे. मग आपला प्रवास हा सूर्याच्या दिशेने जातो आहे. सूर्य ही सगळ्या प्रकारच्या चेतनेची देवता आहे, सगळ्या प्रकारच्या निर्मितीची देवता आहे आणि तिच्याकडे आता आपला प्रवास सुरू होतोय, म्हणून आपण मकर संक्रमण साजरं करतो. मग आता इथून पुढे 6 राशी, मकर राशी पासून पुढच्या 6 राशींपर्यंत म्हणजे पुढच्या 6 माइलस्टोन्स पर्यंत जे आहे त्याला म्हणतात उत्तरायण. मग आता हा जो 6 माइलस्टोन्सचा हा जो प्रवास आहे, हा एकूण आहे 6 महिन्यांचा. म्हणजे 6 महिने उत्तरायण आहे. आणि मग जेव्हा या मकरानंतर पृथ्वी कर्क नावाच्या माइलस्टोन वर येते, त्याला आपण म्हणतो पृथ्वीचं दक्षिणायन सुरू झालं. म्हणजे इथून पुढे 6 माइलस्टोन्स
पृथ्वी दक्षिणायनामध्ये राहणार आहे. म्हणजे मकर संक्रमण आपण खूप उत्साहाने साजरं केलं. पृथ्वी सूर्याच्या जवळ 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 येत होती. एक पॉइंट असा आला की पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं अंतर खूप कमी होतं. मग हळूहळू ती पुन्हा सूर्यापासनं क्रमाक्रमाने दूर जायला लागली आणि मग ती 6 माइलस्टोन्स आटपत कर्क नावाच्या माइलस्टोन वर आली, जिथून आता दक्षिणायन सुरू होणार आहे. पण आपण दक्षिणायन सेलिब्रेट करत नाहीये. आपण उत्तरायण जेवढ्या उत्साहाने सेलिब्रेट केलं तेवढ्या उत्साहाने आपण दक्षिणायनाची सुरुवात सेलिब्रेट करत नाही. याच्या मागे सुद्धा हेच कारण की आता आपण सूर्यापासून दूर जाणार आहे. नुकतंच आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये महाभारत बघितलं आणि भीष्मांचं कॅरेक्टर जेव्हा सुरू होतं तेव्हा ते वाट बघत होते उत्तरायण सुरू होण्याची. म्हणजे मृत्यू व्हावा तर तो सुद्धा उत्तरायणामध्ये व्हावा अशी आपली भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे सूर्याचं महत्व यातनं प्रतीत होतं. कर्क नावाच्या माइलस्टोन वर जेव्हा ही पृथ्वी आली स्वतःच्या ऑर्बिटमध्ये, तिथून आता पुढचे 6 माइलस्टोन्स म्हणजे पुढचे 6 महिने आता ती दक्षिणायनामध्ये राहणार आहे. म्हणजे संक्रमणापासून सुरू झालेलं उत्तरायण कर्क संक्रमणाला संपतं आणि कर्क संक्रमणापासून सुरू झालेलं दक्षिणायन मकर संक्रमणाच्या दिवशी संपतं. ही एकूण 12 माइलस्टोन्सचं हे जे पृथ्वीचं ऑर्बिट आहे हे कम्प्लीट व्हायला पृथ्वीला 365 दिवस लागतात, ज्याला आपण 1 वर्ष, एक अयन असं म्हणतो. मग याच अयनाला आपण 2 कॅटेगरीज मध्ये विभक्त केलं. एक झालं उत्तरायण आणि एक झालं दक्षिणायन. या उत्तरायणालाच आदान काल असंही म्हटलं जातं आणि दक्षिणायनाला विसर्ग काल असं म्हटलं जातं. आता सुंदर शब्द आहे ना, आदान. दान म्हणजे देणे. मग भारतीय संस्कृतीनुसार दान हे गुप्त असावं, या कानाचं या हाताचं त्या हातालाही कळू नये इतकं ते गुप्त आहे दान. पण इथे निसर्ग काय करतोय, दान तर देतोय पण दिलेलं दान परत घेतो, म्हणून त्याचा शब्द आहे तो आदान. दिलेलं दान तो परत घेतो. मग कशाचं दान देतो बरं हा आपल्याला, तर हा आपल्याला दान देतो, हा आपल्याला विसर्जित करतो. काय काय विसर्जित करतो, तर दक्षिणायनामध्ये हे जसं आपण उत्तरायण हे मकर संक्रमणाला करतो, साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीला आपलं हे उत्तरायण सुरू होतं आणि कर्क राशीमध्ये जेव्हा तो येतो किंवा कर्क माइलस्टोन मध्ये तो जेव्हा येतो तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. हे साधारणपणे 16 जूनच्या आसपास येतं. मग 16 जूनच्या आसपास येत आहे, म्हणजेच हा आता वर्षा ऋतू, पाऊस पडलाय, ऊन कमी झालेलाय, पाऊस पडतोय, थोडासा थंडावा आलेला आहे, असा सगळा हा कालावधी आहे. इथून पुढचे जे सगळे ऋतू आहेत, इथून पुढचे जे सगळे महिने आहेत, या सगळ्यामध्ये निसर्गाला भरभरून देत असतो. तो त्याच्याकडे जे काही आहे अक्षरशः गुरुचं काम करतो. त्याच्याजवळ जे काही आहे ते सगळं देऊन टाकतो, विसर्जित करतो. म्हणून या दक्षिणायनाचंच दुसरं नाव मानलं जातं विसर्ग काल. मग काय काय देतो या दक्षिणायनात तो आपल्याला बल देतो, चांगलं तो आपल्याला पाणी देतो, तो आपल्याला चांगल्या प्रकारचं अन्नधान्य देतो, तो आपल्याला चांगल्या प्रकारची ताकद देतो. हे सगळं तो दक्षिणायनामध्ये देतो. पण हे सगळं दिलेलं दान जसं उत्तरायण सुरू होतं तो परत घेतो. म्हणजेच तो काय झाला, आदान काल झाला. एकदा विसर्जित करायचं, सगळं देऊन टाकायचं आणि नंतर सगळ्याच्या सगळं परत घेऊन घ्यायचं. म्हणजेच उत्तरायणाला म्हणायचं आदान काल आणि दक्षिणायनाला म्हणायचं विसर्ग काल. असं हे उत्तरायण आणि दक्षिणायन असे हे 2 प्रमुख अयन ज्यांना आपण आदान काल आणि विसर्ग काल असंही म्हणतो. मग आता उत्तरायणामध्ये काय कोणते कोणते ऋतू येतात, कोणते कोणते महिने येतात, आपल्याला सगळे मराठी महिने माहिती आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. ते आपण क्रमाने जाऊया. इथे आपण दक्षिणायनामध्ये आहोत. दक्षिणायनाच्या शेवटीपासून आपण सुरू करतोय.
चैत्र वैशाख, ज्येष्ठ आषाढ, श्रावण भाद्रपद, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि फाल्गुन असे हे आपले 12 महिने. आता या 12 महिन्यांना 6 ऋतूंमध्ये आपण विभक्त करतोय. एका पूर्णला आपण 2 तुकड्यांमध्ये विभक्त केलं, उत्तरायण, दक्षिणायन. पूर्ण एवढ्या मोठ्या कालाला आपण विसर्ग काल आणि आदान गाईड केलं. आता आपण या 12 महिन्यांना 6 ऋतूंमध्ये डिव्हाइड करणार आहोत. मग आता हे ऋतू लक्षात कसे ठेवायचे? तर आपल्या लाडक्या बाप्पाला आवाज द्यायचा, गणपती बाप्पाच्या वडिलांना शिव म्हणायचं. हे शिव, हेमंत, शिशिर, वसंत. हे शिव, हे फॉर हेमंत, शी फॉर शिशिर आणि व फॉर वसंत. हे शिव म्हटलं की इथून आपली सगळी गाडी सुरू होते. मग आता हेमंत, शिशिर, वसंत हे 3 ऋतू झाले दक्षिणायनाचे. त्याच्यामध्ये कोणते कोणते महिने येतात आपण पाहू. वसंत ऋतूमध्ये चैत्र आणि वैशाख. आपण वसंतापासून सुरुवात करूया किंवा हेमंतापासून सुरुवात करू. हेमंत ऋतू म्हणजे खूप छान थंडीचा ऋतू. छानपैकी गोडधोड खायचं, दुलई घेऊन बसायचं, भरपूर भूक लागते, कितीही व्यायाम केला तरी पण फारसा घाम येत नाही. छान पिकनिकला जाण्याचा असा हा कालावधी. आणि हा आहे आपला लाडका हेमंत ऋतू. या ऋतूमध्ये निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. सगळीकडे छान गारवा आहे, ऊन फार कमी आहे, नुकताच पाऊस संपलेला आहे, त्याच्यामुळे जमिनीमध्ये पण पाणी आहे. आपण जे काही अन्नधान्य खातोय ते पण सगळं बल देणार आहे, पुष्टी देणार आहे. असा हा हेमंत ऋतू. डिंकाचे लाडू आपण याच ऋतूत खातो. सगळे सुक्या मेव्याचे लाडू याच ऋतूमध्ये चालतात. खव्याची पोळी या ऋतूमध्ये धावते आणि ती पचते. असा हा हेमंत ऋतू. याच्यामध्ये महिने येतात आहे मार्गशीर्ष आणि पौष. हेमंत ऋतूची एक स्लाइड तुम्हाला दाखवते मी. हेमंत ऋतू, छान थंडीचा ऋतू. आता या हेमंत ऋतू नंतर जो ऋतू येतो आहे तो आहे आपला शिशिर ऋतू. याच्यामध्येही माघ आणि फाल्गुन हे 2 महिने सांगितलेले आहेत. पहिला जो ऋतू होता थंडीचा, इथे आता थोडी गंमत आहे, ते मी नंतर सांगते. हिवाळ्याचेच 2 तुकडे केले आहेत पुन्हा. खूप छान थंड हिवाळा म्हणजे हेमंत. आणि या हेमंत ऋतूच्या थंडी सोबत जेव्हा बोचरा वारा सुरू होतो तेव्हा त्याला म्हणायचं शिशिर. मग आता खूप छान थंडगार वारा, थंड वातावरण होतं. त्याच्यानंतर आता बोचऱ्या वाऱ्यांचा जो पिरियड सुरू झाला त्याला आहे आता शिशिर. मग आता हे मध्ये कोणते कोणते ऋतू होते? मार्गशीर्ष आणि पौष. शिशिरामध्ये ऋतू आले माघ आणि फाल्गुन. आपण आजच्या तुलनेमध्ये जर फाल्गुन महिना बघितला तर फाल्गुनात थंडी नाहीये. फाल्गुनामध्ये अंगावर थंड पाणी घ्यावंसं वाटतं, इतकी गरमी आज आपल्याला फाल्गुनात होते. पण एक लक्षात घेतलेलं आहे, हा कालावधी आहे इसवी सन पूर्व 3000. म्हणजे चरक संहितेचा, सुश्रुत संहितेचा जर आपण कालावधी पाहिला तर तो आजच्या काळापासून 3000 वर्ष मागे, 3000 वर्ष मागचा आहे. 3000 वर्षामध्ये कितीतरी बदल झाले निसर्गातही, भौगोलिक परिस्थितीतही. त्यामुळे आजच्या काळाशी जेव्हा आपण याची तुलना करतो तेव्हा 2-2 कालावधी समोर घेऊन जावा. हे मी तुम्हाला टेक्स्ट नुसार सांगते आणि आताच थोडं मिक्स करून सांगते की जेव्हा आपण शिशिर ऋतूचा वर्णन करतोय तेव्हा इथे माघ आणि फाल्गुन हे 2 महिने येतात. आजच्या फाल्गुनात थंडी नाही, पण शिशिरामध्ये जी हलकी थंडी असते त्याच्यामध्ये माघ आणि फाल्गुन या 2 ऋतूंचा समावेश करायला सांगितलेला आहे. मग हेमंत ऋतूमध्ये बाहेर खूप थंडी आहे, आपण छान छान पदार्थ खातोय, जड जड कपडे घालतोय, दुलईमध्ये बसतोय, त्यामुळे पोटातला अग्नी छान प्रज्वलित आहे, म्हणून खव्याची पोळीही पचते, पुरणपोळीही पचते. आता याच सोबत पुढचा जो ऋतू येतो त्याच्यामध्ये बोचरं वारं पण आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये थंडीच्या दृष्टीने विशेष काळजी घ्यायला आचार्य सांगतात. हेमंत ऋतूमध्ये खिडक्या उघड्या ठेवून बसलं तर आचार्य त्याची फारशी काळजी करत नाही.
पण शिशिर ऋतूमध्ये बोचरा वारा पण आहे, थंडी पण आहे. अशा वेळेला जर आपण वाऱ्यासमोर बसलोय तर ते निश्चितपणे आजार देणार आहे असं आचार्य सांगतात. म्हणजेच हेमंतापेक्षा शिशिरामध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे. मग हेमंत शिशिर, पोटातला अग्नी छान प्रज्वलित झालेला आहे, शरीरामध्ये बल वाढलेलं आहे, शरीराचा वर्ण वाढलेला आहे, शरीराची एनर्जी वाढलेली आहे, अशी सगळी सिच्युएशन असताना आता येतो पुढचा ऋतू. शिशिरामध्ये पानगळ झाली, झाडाची पानं गळून पडली, आला शिशिर संपत पान गळती सरली, ऋतुराजाची चाहुल झाड वेलींना लागली. आला ऋतुराज, पुढचा ऋतू आला. हेमंत संपला, शिशिर संपला, आता पुढचा सुरू झालाय वसंत. हेमंतात आणि शिशिरात आपण जे काही कमावलेलं आहे, शरीरातला कफ वाढलाय. आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष कार्यरत असतात. आणि जेव्हा शैत्य असतं, जेव्हा चांगलं चांगलं खायला असतं, जेव्हा शरीराची बलाचं प्रमाण वाढत असतं, तेव्हा शरीरातला कफदोषही वाढत असतो. तो आता हेमंतात आणि शिशिरामध्ये आपल्या शरीरामध्ये साचलाय, अॅक्युमुलेट झालेला आहे. आता पुढचा जो ऋतू आला वसंत, या वसंतामध्ये बघा कोणते महिने आले, चैत्र आणि वैशाख. या चैत्र आणि वैशाखामध्ये मकर संक्रमण कधी येतं बरं? मकर संक्रमण कधी आलं? जानेवारी. मार्गशीर्ष आणि पौष म्हणजे हेमंताच्या शेवटी आलं. आणि त्यात आता आपले शिशिराचेही 2 महिने कंप्लीट झाले. आता आपण आलोय वसंतात. कंपॅरेटिव्हली पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं अंतर कमी झालं. मी कंपॅरेटिव्हली म्हणते हा, कंपॅरेटिव्हली आता यांच्यातलं अंतर कमी झालंय. शिशिरात, हेमंतात आपण जे काही कमावलेलं होतं, शरीरामध्ये जो काही कफ संचित झाला होता, तो आता वसंतातल्या गरमीनी, वसंतातल्या तप्त किरणांनी पातळ होतो आणि आता तो शरीरभर वाहायला लागतो, धावायला लागतो. आणि तो प्रयत्न करतो की त्याला शरीराच्या बाहेर पडायचंय. याच्याकरता हे समजण्याकरता सोपं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण फ्रीझर मध्ये लोणी ठेवतो, हा ते तसाच दगडच्या दगड तसाच असतो. जेव्हा आपल्याला त्याला बाहेर काढून ठेवतोय आपण, त्याला गॅसवर ठेवायला, थोडंसं बाहेर ठेवल्यानंतर ते जे लोणी आहे ते वितळतं आणि त्या भांड्यातनं बाहेर पडायला लागतं. द सेम प्रोसेस हॅपन्स इन अवर बॉडी, की हेमंतामध्ये, शिशिरामध्ये संचित झालेला कफ आता सूर्याच्या किरणांनी पातळ होतो आणि तो पातळ झालेला कफ आता शरीरामध्ये पसरतोय. आणि तो आता पसरलेला कफ नॅचरली, जसं ते भांड्यातलं दूध वर येऊन जसं उतू जायला प्रयत्न करतं, तसा तो कफ आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. मग कफाकरता सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे निघायला? तर ऊर्ध्व मार्गाने, वरच्या मार्गाने तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या आपल्याला, आपण काहीही केलं नाही तरी पण सर्दी होते, थोडंसंही काही वाकडं तिकडं खाल्लं तरीही खोकला होतो, कारण तो ऋतूच तसा आहे. कारण आपण आपल्या शरीरातलं जमा झालेलं कफ आता बाहेर पडण्याचं करतो. म्हणून वसंतामध्ये कितीही गरमी वाटली, कितीही गरम, बाहेर उष्णता असली आणि थंड पाणी प्यावंसं वाटलं, तरीही वसंत ऋतूमध्ये फ्रीजचं पाणी पिऊ नये. कारण तुम्ही थोडंसंही अपथ्य केलं तरी सुद्धा कफाचे विकार या कालावधीमध्ये निसर्गतः निर्माण होतात. निसर्गतः हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण हे सगळं, ही एक सायकल आहे जी अगदी निसर्ग नियमानुसार सुरू आहे आणि काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे या काळामध्ये, वसंताच्या काळामध्ये कितीही आईस्क्रीम खावंसं वाटलं, कितीही थंड पाणी प्यावंसं वाटलं, तरी या सगळ्या गोष्टी टाळल्या जाव्यात, जेणेकरून हे व्याधी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. मग वसंत ऋतूमध्ये येतोय गुढीपाडवा, चैत्र वैशाख, चैत्र महिना. कडुलिंबाची पानं खायची. कशाला खायची कडुलिंबाची पानं? कारण कडुलिंब हा मुळातच कफाला दूर करणारा आहे. कफाचे विकार होणार आहेत हे आचार्यांना माहिती होतं. त्या अनुषंगानेच आपले सगळे सणवार सुद्धा योजिले आहेत. कोणत्या सणामध्ये कोणता पदार्थ करायचा याच्या मागे सुद्धा हेच शास्त्र आहे. कशाला कडुलिंब खायचा आहे? तर कडुलिंब हा कफाचं हरण करणारा आहे, म्हणून आपल्याला तो या ठिकाणी चैत्रामध्ये खायला सांगितलेला आहे.
आता चैत्रानंतर, आता इथे बघा दक्षिणायनामध्ये काय काय आलं, हेमंत, शिशिर, वसंत, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख हे झाले. मग आता आपण येतोय उत्तरायणाच्या काळामध्ये. याच्यामध्ये काय काय येतंय, ग्रीष्म, वर्षा आणि शरद. पण पुढचा ऋतू बघू. वसंतानंतर कोण सुरू झालाय आता, ग्रीष्म. जसं या चित्रात दिसतंय की प्रचंड सूर्य आहे आणि हा प्रचंड सूर्य पृथ्वीवरच सगळा जलीय अंश, सगळा स्नेह अंश शोषून घेतोय. मग जर हा सूर्य ह्या जमिनीतलं पाणी सगळं शोषून घेऊ शकतो, तर हा आपल्या निश्चितपणे आपल्या शरीरातलंही सगळं पाणी शोषून घेऊ शकतो. इतकी त्याच्यात ताकद आहे. मग जर तो निसर्गातलं हे सगळं करू शकतो, तर तो निश्चितपणे आपल्या शरीराला पण शुष्क बनवतो. बघा, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू आपल्याला खूप देऊन देतात. वसंतापासनं मात्र हळूहळू आपल्या शरीरातनं सगळं बल हळूहळू आता निसर्ग बाहेर काढून घेतोय. आता येतोय ग्रीष्म. या ग्रीष्मामध्ये आपल्या शरीरामध्ये आतापर्यंत दिलेलं सगळं बल, सगळा स्नेह, सगळी ताकद हळूहळू आता कमी कमी होत जाणार आहे. का कमी कमी होत जाणार आहे? कारण हा सूर्य सगळ्याला शोषून घेतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये व्यायाम करायला आचार्य नाही म्हणतात. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करू नये, आणि करायचाच असेल तर तो अर्धशक्तीपेक्षाही अर्धा करावा. आयुर्वेदानुसार व्यायाम करणं हे अर्धशक्ती करायला सांगितलंय. अर्धशक्ती म्हणजे काय, तर व्यायाम करताना जोपर्यंत अंगावर घामाचे थेंब येतात तिथे व्यायाम संपवावा. घामानी निथळावं असं आयुर्वेदाचा व्यायाम सांगत नाही. घामाचे थेंब चेहऱ्यावर आले किंवा अंगावर निर्माण झाला घाम की झाला व्यायाम. त्याला अर्धशक्ती व्यायाम म्हटलेला आहे, आणि तोच तब्येती करता योग्य असतो. उन्हाळ्यामध्ये तर आचार्य म्हणतात की याच्याही आणखी अर्धा करावा किंवा करूच नये. आता उन्हाळ्यामध्ये येणारे सण जसं अक्षय तृतीया, चिंचा पानक, चिंचोणी किंवा पन्ह या सगळ्यांचा उपयोग केलेला आहे. का उपयोग केलाय? कारण हे निसर्गाला आपण इथे आता काउंटर करतोय की शरीरातनं सगळा जलीय अंश, सगळा स्नेह अंश शोषला जातोय. त्याला इथे या सगळ्या गोष्टींनी आपण सांभाळून घेत असतो. मग आता यानंतर येतोय वर्षा ऋतू. वर्षा ऋतू, उन्हाळा संपला. उन्हाळ्यामध्ये बाहेर प्रचंड ऊन होतं, बाहेर प्रचंड उष्मा होता, आपल्या शरीरामध्येही बलक्षय झाला होता. आणि अशा वेळेला सगळीकडनं बलहीनता असताना पावसाळा येतो. आणि हा पावसाळा आपल्यासोबत निसर्गतः वात दोषाचा प्रकोप घडवून आणतो. कारण आपलं शरीर क्षीण झालंय, आपलं शरीर बलहीन झालंय उन्हाळ्यामध्ये, आणि बलहीनता जिथे जिथे येते तिथे तिथे वात वाढतो. मग ती बलहीनता आहे, पण बाहेर उष्णता होती, त्याच्यामुळे त्या बलहीनतेने आपल्याला उन्हाळ्यामध्ये वाताचा त्रास होऊ दिला नाही. वाताचा त्रास पावसाळ्यात का सुरू झाला? कारण बाहेरचं वातावरण कमी झालं. बाहेरचं वातावरण कमी झाल्याबरोबर आपल्या शरीरातली जी बलहीनता आहे ती बलहीनता आता डोकं वर काढते. आणि इतके दिवस पर्यंत पाऊस नसल्यामुळे जेव्हा तो पाऊस पडतो, तो पाऊस आपल्या सोबत अंमली भाव आणतो, अम्लता निर्माण करतो. त्यामुळे हा जो वर्षा ऋतू आहे, या वर्षा ऋतूमध्ये वाताचे विकार वाढीला लागतात. या वाताच्या विकारांनंतर वर्षा ऋतूनंतर जो ऋतू येतोय तो आहे शरद ऋतू. इथे चित्रात छानसा चंद्र आहे आणि त्या चंद्राची पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. शरद ऋतू हा शरद पौर्णिमा नावाने आपण, कोजागिरी पौर्णिमा या नावाने शरद ऋतूचं वर्णन सापडतं. मग आता हा शरद ऋतू काय आहे, तर आता पाऊस संपलाय पण थंडी यायची आहे. हा जो मधला पिरियड तो म्हणजे शरद ऋतू. मग आता कफाचा प्रकोप कुठे झाला? वसंतात झाला. वाताचा प्रकोप कधी झाला? तर तो वर्षा ऋतूमध्ये झाला. आता हा जो शरद ऋतू आहे, या शरद ऋतूमध्ये आपल्याला जे होतात निसर्गतः, मी पुन्हा पुन्हा हा शब्द वापरते, इथे कोणीही मलाच का होतो असा मुद्दाच नाही
हे सगळे विश्वातल्या सगळ्या लोकांना या काळामध्ये या दोषांचे व्याधी सतावतात. मग आता शरद ऋतूमध्ये अगोदर पाऊस पडून गेलाय, सगळ्या सृष्टीतली अम्लता वाढलेली आहे आणि बाहेरचं टेम्परेचरही आता वाढलंय, कारण पाऊस संपला, थंडी यायची आहे. अशी ही सगळी उष्णता आणि अम्लता आपल्या शरीरातला पित्त दोष वाढवते. मग या पित्त दोषाला काउंटर करण्याकरता काय, तर या पित्त दोषाला काउंटर करण्याकरता आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल किरणांनी संस्कारित झालेलं असं दूध सेवन करतो. पित्ताची शांती करायची आहे तर दुधाशिवाय पर्याय नाही. पण जर एकेकाला सांगितलं की नाही आता शरद ऋतू आला, दूध पीत जा, तर कोणीच ऐकणार नाही. मग जर अशा सणवारांच्या माध्यमातून जर हे सांगितलं तर ते निश्चितपणे ऐकलं जाईल. निदान 1 कप का होईना दूध पोटात जाईल. म्हणून ती कोजागिरी पौर्णिमेला दूध प्यायलं जावं असं सांगितलं जातं. म्हणजेच पुन्हा पुन्हा मी सांगते की आपल्या या ऋतूंनुसार, या ऋतुचर्येनुसारच आपल्या सगळ्या सणांची पण आखणी केलेली आहे. शरद ऋतूबद्दल हंसोदकाचं वर्णन सापडतं की दिवसा सूर्याच्या किरणांनी तप्त झालेलं पाणी आणि रात्री चंद्राच्या किरणांनी शीतल झालेलं असं जे पाणी आहे, असं जे निर्मळ पाणी आहे, त्याला हंसोदक अशी उपमा दिलेली आहे. आणि अशा पद्धतींनी आपण हे सगळे 6 ऋतू, 12 महिने, 2 काल, 2 अयन, एक संपूर्ण वर्ष आपल्याही नकळत साजरं करत असतो. आणि सणावारांच्या माध्यमातून आपण नकळतच या संपूर्ण ऋतुचर्येचं पालन करत असतो. ऋतुचर्येचं वर्णन करत असताना ऋतुसंधी हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा सापडतो. ऋत्वोः अंत्यादि सप्ताहात ऋतुसंधी इति स्मृतः. ऋतुसंधी एक ऋतू संपत असतानाचे शेवटचे 7 दिवस आणि नवीन ऋतू सुरू होत असतानाचे पहिले 7 दिवस असे मिळून जे 14 दिवस आहेत, त्या 14 दिवसांना ऋतुसंधी असं म्हणतात. आणि हा जो ऋतुसंधीचा कालावधी असतो, या ऋतुसंधीच्या कालावधीमध्ये जुन्या ऋतूचा आहार विहार सोडून नवीन ऋतूचा आहार विहार सेवन करावा असं अपेक्षित असतं. कोणतीही गोष्ट एकदम सोडायची नसते आणि कोणतीही गोष्ट एकदम धरायची पण नसते. त्यामुळे पादांशिक क्रमाने जुन्या ऋतूचा आहार सोडणं आणि नवीन ऋतूचा आहार स्वीकार करणं, याकरता म्हणून हे ऋतुसंधीचा 14 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. आणि असं निदर्शनास येतं की हा जो ऋतुसंधीचा कालावधी आहे, या ऋतुसंधीच्या कालावधीमध्येच आपल्याला त्या ऋतूशी रिलेटेड आजार होतात. कारण आपण इतके कीन नाही किंवा इतकं आपल्याला ते कळतही नाही की पादांशिक क्रमाने तो कसा जुन्या ऋतूचा आहार सोडावा आणि नवीन ऋतूचा आहार ऍक्सेप्ट करावा. त्यामुळे ऋतूनिहाय जे काही छोटे मोठे आजार आहेत, हे सगळे ज्याला आपण सीझनल आजार झाले असं म्हणतो, हे सगळे या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये होत असतात. त्यामुळे ही ऋतुसंधीचा कालावधी हा लक्षात ठेवायला, हा तब्येतीच्या दृष्टीने आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचा ठरतो. अशा पद्धतीने ही सगळी ऋतुचर्या आहे आणि ही ऋतुचर्या आपण आपल्याही नकळत साजरी करत असतो. इथे मी माझं वक्तव्य थांबवते, माझ्या वाणीला विराम देते आणि संस्कृत सखी सभेने मला इथे आपल्या समोर माझा विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते. धन्यवाद प्रगती भगिनी. खूप छान विवेचन होतं. नॉर्मली आपण ह्याला व्हायरल इन्फेक्शन्स म्हणतो, ते कसे होतात, ते का होतात, आणि नेहमी आपल्याला जो प्रश्न पडतो की अरे सीझन चेंज झाला आणि आता व्हायरल इन्फेक्शन्स होणार, यासाठी जो क्वेश्चन मार्क असतो, त्यासाठी खूप सुंदर विवेचन दिलं. धन्यवाद मनापासून. आपल्या पुढच्या व्याख्यानासाठी मी निमंत्रित करते आहे वैद्या मृणाल वर्णेकर यांना. या पुण्याच्या रहिवाशी आहेत. वैद्या मृणाल यांनी आयुर्वेद महाविद्यालयातून BAMS केली आहे. अन्नामलाई युनिव्हर्सिटी चिदंबरम तमिळनाडू येथून हॉस्पिटल मॅनेजमेंट केले आहे आणि या हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये त्यांनी MBA केलेलं आहे. त्यांनी गांधर्व संगीत महाविद्यालय विशारद केले आहे. योगाभ्यासी मंडळ नागपूर येथून योग प्रशिक्षण घेतले आहे. पुण्यातील मंजिरी आलेगावकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे त्या घेतात आहेत. पुणे येथील वस्ती विभागात त्यांनी तपासणी, व्याख्यान, परिसंवाद या स्वरूपाचे कार्य केलेले आहे.
वैद्या मृणाल यांचे आवडीचे विषय म्हणजे आयुर्वेद संहिता, संगीत, संस्कृत. सध्या त्या आयुर्वेदीय चिकित्सा करतात आणि संकवतात. आजचा त्यांचा मार्गदर्शनाचा विषय आहे वातविकार, त्याची कारणे, काळजी आणि उपचार. मी या व्याख्यानमालेच्या सुरुवातीला टाइम लिमिट देण्याचे विसरले होते, पण वैद्या प्रगती वाघमारे यांनी ती टाइम लिमिट अगदी छान पाळली. पुढच्या 2 व्याख्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी आपल्याला आहे. कारण त्यानंतर काही जर श्रोत्यांचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि म्हणून हे 20 मिनिटांचं लिमिटेशन इथे आपल्याला थोडंसं पाळायचं आहे. पुढच्या व्याख्यानासाठी माननीय वैद्या मृणाल वर मी आमंत्रित करते. वैद्य मृणाल, नमस्कार. नमस्कार. संस्कृत सखी सभेच्या सगळ्या सदस्यांना माझा आधी नमस्कार. प्रगती मॅडमनी सांगितलंय त्याच्या पुढे म्हणजे त्यांनी जे आता पावसाळ्यात वाताचे विकार होतात त्या विषयाला धरून आता आपण वातविकारांबद्दल जाणून घेणार आहोत. फक्त हे व्याख्यान सुरू करण्याआधी मी धन्वंतरी स्तवनाने सुरुवात करते. नमामि धन्वन्तरिमादिदेवम् नमामि धन्वन्तरिमादिदेवम् सुरासुरैर्पूजितपादपद्मम् सुरासुरैर्पूजितपादपद्मम् लोके जरारुभयमृत्युनाशम् दातारमीशं विविधौषधीनाम् नमामि धन्वन्तरिमादिदेवम्. धन्वंतरींना नमस्कार करून आता आपण आपल्या शरीरातला जो मुख्य दोष वात त्याच्याबद्दल जाणून घेऊ. मी एक स्लाइड्स पण काही दाखवते ज्याच्यात चरक संहितेतले काही श्लोक घेतले आहेत. आपल्याला संस्कृत मध्ये पण आवड असल्यामुळे या श्लोकांची पण आपल्याला मदत होईल. वात किंवा वायू याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊ. त्याच्यात वायूचं स्वरूप, त्याचं शरीरात कार्य, तो कमी किंवा अधिक झाला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, मग त्याच्यामुळे वाताचे कोणते विकार आपल्या शरीरात आणि ते न होऊ देण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आपण सगळं आज बघायचा प्रयत्न करू. आणि यासाठी चरक संहितेतल्या काही श्लोकांचा पण आपण आधार घेऊ. त्रिदोष आणि पंचमहाभूत हे आयुर्वेदातले मुख्य सिद्धांत आहेत. तर वायू, पित्त आणि कफ हे त्रिदोष आणि यातला वायू हा मुख्य आहे. तसाच पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश याच्यामधला 4थ्या क्रमांकाचा वायू म्हणजे सर्व शरीरभर असून सर्व विश्वभर आहे म्हणून तो महत्वाचा आहे. आता हा वायू आपण ओळखायचा कसा, तर त्याच्या गुणांनी आपण त्याला ओळखू शकतो. जसं एखादी व्यक्ती कर्माने ओळखली जाते किंवा आपल्याला हाताला बर्फ थंड या गुणामुळे जाणवतो, तसाच वायू आपल्याला शरीरात त्याच्या वेगवेगळ्या कर्मामुळे जाणवतो. जसं पोट स्वच्छ होणे म्हणजे वायूने गती दिल्यामुळे ते कार्य होतं. श्वास घेणे किंवा श्वास सोडणे याच्यात सुद्धा आपल्याला वायू दिसतो. किंवा शरीरात जेव्हा रक्त प्रवाह होत असतो तेव्हा तो प्रवाह घडवून आणणे हे वायूचं काम आहे. त्याच्यानंतर खाल्लेलं अन्न पोटात खाली त्याचं पचन करणे, पचन करताना ते पचन करणाऱ्या ग्रंथींपर्यंत नेणे, ग्रंथीतला स्राव तिथपर्यंत आणणे आणि विभाजन करणे म्हणजे आता आपण त्याला केमिकल डिव्हिजन असं म्हणतो, ते सुद्धा या वायूचंच मुख्य काम आहे. तर हा वायू कसा आहे तर ते आपल्याला या स्लाइड मध्ये दिसतंय. त्याचे काही गुण सांगितले आहेत चरकाचार्यांनी. तर वृक्ष, शीत,
लघु, सूक्ष्म, चल, विशद आणि खर. या गुणांमुळे आपल्याला तो ओळखू येतो. वृक्ष म्हणजे काय तर ड्रायनेस, हाताला बरेच दिवस तेल किंवा क्रीम काही लावलं नाही तर आपल्याला जो कोरडेपणा जाणवतो तो वायूमुळे असतो, म्हणजे शरीरात वायू वाढल्यामुळे असतो. शीत म्हणजे थंडी वाजते, ते सुद्धा वायूमुळे असतं. लघुता म्हणजे व्यायामानंतर जी आपल्याला हलकेपणा जाणवतो किंवा जेवण पचल्यानंतर जो हलकेपणा जाणवतो तो सुद्धा वायूमुळे आहे. सूक्ष्मता म्हणजे शरीरातल्या लहानातल्या लहान भागापर्यंत जाणे हा त्याचा एक गुण आहे. म्हणजे आपलं रक्त सुद्धा शरीरातल्या छोट्यातल्या छोट्या आर्टरीज पर्यंत वायूमुळे जात असतं. त्याच्यानंतर चल म्हणजे मुव्हिंग किंवा अनस्टेडी, सगळ्या पदार्थांना इकडून तिकडे नेणे हे वायूचं काम आहे. विशद म्हणजे सेपरेटिंग, तो आपल्या शरीरामध्ये धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद हे वेगळे वेगळे करू शकतो किंवा त्याच्या वेगवेगळ्या लेयर्स घडवून आणू शकतो. हे सगळं वायूचं काम आहे. त्याच्याशिवाय खर, खर म्हणजे रफ, एखादी गोष्ट हात लावल्यावर आपल्याला ते कळू शकतं. ह्याच्यानंतर चरकामध्ये वायू बद्दल एक मोठा श्लोक आहे, त्यातला काही भाग आपण बघू. तो स्क्रीनवर दिसतोय, त्याचा अर्थ आपण बघू की वायू हा तंत्र यंत्र धर आहे. म्हणजे हे शरीर यंत्र आणि त्याचं सगळं काम हे वायूमुळे घडत असतं आणि तो 5 भागांमध्ये विभागलेला असतो. प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान. ही जरी नावं असली तरी तो संपूर्ण वायू हा एकच आहे आणि त्याच्या कार्यानुसार त्याला ही नावं दिलेली आहेत. प्राण आपल्याला समजून घ्यायचं म्हणलं तर शरीरात नाकातून जो आत येतो तो प्राणवायू आणि उश्वासाच्या द्वारे जो बाहेर जातो तो उदान वायू आणि आहाराचं पचन जो घडवून आणतो तो समान वायू आणि शरीरभर सगळे पदार्थ तत्व जो इकडे तिकडे घेऊन जातो तो व्यान वायू आणि अपान वायू म्हणजे अधोगती असणारा किंवा मलनिस्सारण करणारा वायू. तर हे बघितल्यावर आपल्याला शरीरातल्या वायू बद्दल कळतं. तसंच या विश्वामध्ये जो पंचमहाभूतात्मक वायू आहे त्याच्याबद्दलही आपल्याला जाणून घेता येतं. जसं ढग इकडून तिकडे जातात ते वायूमुळे जातात किंवा भूकंप होतो म्हणजे जमीन हलते, इथे वायूचा चलगुण आपल्याला दिसतो. आणि असंच म्हणजे यत पिंडे तत् ब्रह्मांडे हे जे सूत्र आहे त्याच्यानुसार बाहेरची जी आपल्याला दृश्य असलेली वायूची कार्य आहेत तशीच कार्य तो शरीरात पण घडवून आणत असतो. ढगांना जसा पर्वतांचा अडथळा निर्माण होतो तसाच वायूला शरीरातल्या काही पदार्थांमुळे अडथळा निर्माण होतो आणि तो अडथळा निर्माण झाला की मग रोगोत्पत्ती होत असते. त्याच्यानंतर हे अगदी आपण शॉर्ट मध्ये समजून घेतोय. त्याच्यानंतर आपण बघू की जर वायू वृद्धी, साम्य आणि क्षय या 3 प्रकारे काम करत असतो. त्याच्याच बरोबर मी आणखी 2 श्लोक पण दिले आहेत वायूचं कार्य दाखवणारे, ते फक्त आपण एकदा वाचून घेऊया. वायुरायुर्बलम वायुर्धाता शरीरिणाम वायुर्विश्वमिदं सर्वं प्रभुर्वायुश्च कीर्तितः. या श्लोकाचा आपल्याला संस्कृतचा ज्ञान असल्यामुळे पटकन लक्षात येईल की आयुष्य बलदायी आणि शरीर धारण करणारा हे वाताचं मुख्य काम आहे आणि प्रभू म्हणजे हा सर्वव्यापी पण आहे, म्हणजे सर्व शरीरभर आहे, सगळ्याच शरीरातल्या तत्वांमध्ये आणि घटकांमध्ये सुद्धा तो आहे. आणखी एक असा चरकोक्त श्लोक आहे. अव्याहत गतिर्यस्य स्थानस्य प्रकृतौ स्थितः वायुः स्यात् सोऽधिकं जीवेत् वीतरोगाः समा. म्हणजे याची गती अव्याहत आहे, तो थांबत नाही. आपल्याला पण अशी कल्पना करता येणार नाही की आज वायूचं काम थांबलं आहे. याचा अर्थ असा होईल की आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण थांबलंय किंवा आपलं खाल्लेलं अन्न खाली जात नाहीये, पचत नाहीये
किंवा मलनिस्सारण होत नाही आहे, हे एक दिवस किंवा थोडा वेळ सुद्धा शक्य नाही, म्हणून त्याला आपण अव्याहत म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघू वात. मग म्हटलं त्याच्याप्रमाणे वात एकतर वाढतो किंवा तो कमी होतो तेव्हा रोग होतात. आणि त्याची जी साम्यावस्था असते ती स्वस्थ वृत्त किंवा स्वस्थ शरीर या अंतर्गत येते. वाताचे रोग म्हणजे कोणते कोणते आहेत, म्हणजे या वाढल्या किंवा कमी झालेल्या वायूमुळे त्यात काय काय होऊ शकतं. तर चरमसंहितेमध्ये वातजन्य 80 रोग सांगितले आहेत. त्यांची नावं काही मी आता सांगत नाही. शिवाय वेगवेगळ्या व्याधींमध्ये म्हणजे जसा ताप किंवा ज्वरामध्ये वातज्वर, प्रमेहामध्ये ज्याला आपण आता डायबिटीजशी थोडंफार साम्य आहे असं म्हणू शकतो, तर वातज प्रमेह, वातजोन्माद असे रोग. आणि त्याच्याशिवाय बाकी सगळ्या रोगांमध्ये वातामुळे होणारे परिणाम असा वाताचा मोठा अधिकार आहे. अधिकार म्हणजे आपण आजकाल ज्याला स्कोप म्हणतो. या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला वाताचा अभ्यास किंवा त्याच्यावरती क्रिया करावी लागते. आता हा वायू कधी वाढतो, कधी कमी होतो, कोणत्या काळात वाढतो, ह्याच्यासाठी पण एक सूत्र आलेलं आहे संहितेमध्ये. तर ते सूत्र न देता तिथे चार्टच मी द्यायचा प्रयत्न केलाय की वयाच्या शेवटी, दिवसाच्या शेवटी आणि रात्रीच्या शेवटी तसंच जेवणाच्या शेवटी वात वाढतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर वृद्ध काळी वाताचे विकार आपल्याला जास्ती जाणवतात. दिवस सुरू होत असताना वात वाढतो, त्याच्यामुळे आपल्याला मलनिस्सारणादी क्रिया दिसत असतात. रात्री म्हणजे पूर्वरात्री सुद्धा आपलं मन अस्थिर होतं किंवा तेव्हा क्रियांना खूप गती आलेली असते. हे सुद्धा वातवृद्धीचं एक लक्षण आहे. आणि अन्न सेवनाचे काळ म्हणजे अन्न आपण सेवन केलं, ते पचलं आणि मग त्याचं मलामध्ये रूपांतरण होऊन ते बाहेर पडलं. याच्यातली जी तिसरी अवस्था आहे जीर्णावस्था, म्हणजे अन्न पचलेलं आहे, त्यावेळेला शरीरात वात वाढत असतो आणि मग तो वात वाढलेला जो असतो तो मलनिस्सारण करायला मदत करतो. त्याच्यामुळे जेवताना पोटाचे 3 भाग असा विचार करून वाताचं कार्य होण्यासाठी तिसरा भाग रिकामा आपल्याला ठेवायला लागतो. म्हणजे पोटात अन्न खाली केलं, त्याच्यावर आपण पाणी प्यायलो आणि तिसरा भाग जो रिकामा आहे त्याच्यात तो वात आपलं अन्न पचनाचं आणि इकडे तिकडे नेण्याचं काम व्यवस्थित करू शकतो. याच्यानंतर आपण बघू की चरकांनी काय सांगितलंय की कशामुळे वाताचे रोग होतात, त्याची कारण काय आहेत. तर हा श्लोक आपल्याला दिसतोय, तर त्याच्यानुसारच आपण जाऊ. खूप वृक्ष किंवा कोरडं अन्न सेवन केलं किंवा खूप कमी खाल्लं, भुकेपेक्षा जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा अगदी कमी खाल्लं, अति जागरण केलं, खूप उपवास केला किंवा आपली मलप्रवृत्ती अति वाढली, रक्तस्रवण अधिक झालं काही कारणाने, आघाताने किंवा अन्य कारणाने, किंवा रक्तादी धातू काही कारणाने रोगामुळे कमी झाले, आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची चिंता, दुःख, क्रोध, भय इत्यादी मानसिक काही त्रास असतील, किंवा आपली झोपण्याची, बसण्याची म्हणजे आसन घेण्याची जागा जर अगदी कष्टप्रद असेल, त्याच्यानंतर आपण मलवेग थांबवले किंवा भूक लागल्यावर आपण खाल्लं नाही, अन्न नीट पचलं नाही काही कारणाने, पचनाकडे लक्ष नाही किंवा हे म्हणजे जड आहार घेतला, या कारणाने जर अन्न पचलं नाही, आपल्याला आघात म्हणजे मार लागला, वाहनांवरून पडलो जाता येताना, इत्यादी अनेक कारण आहेत ज्याच्यामुळे शरीरात वात वाढू शकतो. या वाढलेल्या वातामुळे काय काय होऊ शकतं, म्हणजे कुठले रोग होऊ शकतात. तर हा जो श्लोक दिसतोय, संकोच पर्वणाम स्तंभो भेदो अस्नाम पर्वणामपि, तर मुख्यतः वायूचं काम अस्थि धातूवर दिसतं.
अस्थींचा संकोच होणे किंवा अस्थी संधी आपल्या आखडणे, म्हणजे आजकाल आपण फ्रोझन शोल्डर हे माहिती असलेली टर्म आहे. खांदे, मान, पाठ आखडणे, अंगावरती केस उभे राहणे किंवा अंग थरथरणे, गर्भशुक्र रजोनाश, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी दुखणे किंवा सीझर्स, इपिलेप्सी, हे सगळे वातामुळे होणारे रोग आहेत. तर याची काळजी आपण कशी घेऊ शकतो? याच्याशिवाय सुद्धा अनेक, म्हणजे वाताच्या गुणानुसार दिसणारे जे काही लक्षण आहेत त्याला आपण वातरोग याच्या अंतर्गतच घेऊ शकतो. काळजी कशी घ्यायची? तर शरीर आणि मन या दोन ठिकाणी वाताची काळजी घ्यायला लागते. शरीरामध्ये योग्य आहार, व्यायामादी कर्म आणि जेवण, झोप या सगळ्या गोष्टींच्या वेळा सांभाळणे हे मुख्य करून वात सुस्थितीत ठेवायला आपल्याला मदत करतं. योग्य आहारावरती आपण आता विशेष बोलू शकणार नाही, त्याच्यावर आपण नंतर म्हणजे बोलू शकू. मनाची काळजी घेणे म्हणजे काय? तर मन स्थिर ठेवणे. वाताचे जे आपण काळ म्हटलेत, सकाळ संध्याकाळ, त्यावेळेला विशेष करून मनाला ध्यान, योगासन, प्राणायाम किंवा चांगले विचार याच्याद्वारे स्थिर ठेवणे हे शरीर आणि मन दोन्हीला वात वाढू न द्यायला आपल्याला मदत करेल. त्याच्यानंतर आपण थोडक्यात बघू की याच्यावर आपण उपाय काय करू शकतो. उपाय जर रोग झाले असतील तर वैद्याच्या मार्गदर्शनाने घेणंच व्यवस्थित होईल. तरी आपण निरोगी असताना आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण काही व्यायाम करू शकतो. जसं शरीर संचालन करून आपण संधी आपल्या सुस्थितीत ठेवू शकतो. काही आसनांची मी फक्त आता नावं सांगू शकीन. कोणासन, पश्चिमोत्तानासन, सूर्यनमस्कार, म्हणजे त्यातलं भुजंगासन किंवा हात वर करून खाली करणे ही जी स्थिती आहे. पवन मुक्तासन, या सगळ्या आसनांनी सुद्धा आपल्याला वायूवर कंट्रोल ठेवता येईल. त्याच्यानंतर प्राणायाम, तो सुद्धा आपल्याला मुद्दाम वेगळा शिकावा लागतो. ह्याच्यानंतर घरी आपण काय करू शकतो? तर स्वयंपाकात काही गोष्टी आपण वाढवू शकतो. जसं हिंग किंवा जिरं, लसूण, ओवा या गोष्टी आपण आपल्या स्वयंपाकात वाढवू शकतो. जेवताना जेवण आपण गरम घेऊ शकतो आणि शिवाय गरम जेवणावर 1 चमचाभर तूप हे वात थोडं कमी ठेवण्यासाठी मदत करेल. त्याच्यानंतर हा जो श्लोक आपल्याला दिसतोय, सर्पिस्तैल वसामज्जा सेकाभ्यंजन बस्तयः, हा पण चरकोक्तच श्लोक आहे चिकित्सा स्थानातला. तर सर्पी म्हणजे तूप, तेल, वसामज्जा हे तर वेगवेगळे प्रकार आहेत, जे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या मेथड्सनी आपण शरीरात घेऊन वातावरती कंट्रोल ठेवू शकतो. त्याच्यानंतर अभ्यंजन म्हणजे शरीराला तेल लावणे. बस्ती हा पंचकर्मातला एक प्रकार आहे. त्याच्यानंतर निवात म्हणजे जिथे वारा खूप येणार नाही, अंगाला लागणार नाही अशा ठिकाणी बसणे, पांघरून बसणे आणि मधुर अम्ल लवण अशा स्वरूपाचं जेवण हे पण वात कमी करायला मदत करतं. किंवा जे काही बृहण लिहिलंय इथे, म्हणजे जे काही आपल्याला बलदायक असं आहे ते सगळं वात रोगामध्ये आपल्याला वात कमी करायला मदत करतं. आणि तरी सुद्धा काही औषधांची गरज पडली तर नक्की वैद्यांचा सल्ला घ्यावा. आता आपल्याला फक्त मी काही औषधांची नावं थोडीफार सांगते. जसं चरक सूत्रस्थान अध्याय 3 मध्ये सांगितलंय की रासना, देवदारू आणि अतसी हा श्लोक आपल्याला दिसतोय. नंतर तेल लावणे, त्वचा, शतावरी, यवचूर्ण इत्यादींचा लेप करणे. तसंच दशमूल, आता मला वाटतं दशमूल शब्द सगळ्यांना परिचयाचा असेल, तर दशमूलाचा उष्ण लेप करणे किंवा ताक आणि यवचूर्ण, मीठ हे उष्ण असतानाच घेणे. शिवाय कुष्ठ, शतावरी, वचा, यव इत्यादी सेवन करणे. हे सगळे वातहरण करण्याचे आयुर्वेदोक्त उपाय आहेत. पण घरी आपण अंगाला तेल नक्कीच लावू शकतो.
तेल लावल्यानंतर थोडा घाम येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आंघोळ किंवा स्नान आपण करायचं. हे सगळं आपल्याला वात कमी ठेवायला किंवा वातावर कंट्रोल ठेवायला म्हणजे आयुर्वेदिक भाषेमध्ये साम्यावस्थेत वात ठेवायला मदत करेल. थोडक्यात आपण आज काय बघितलं तर योग्य आहार विहार, दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं पालन, नित्य तैलाभ्यंग आणि उष्णोदक स्नान हे नित्य म्हणजे सातत्याने करायच्या गोष्टी आहेत. या जर आपण व्यवस्थित करत गेलो तर शरीरात वात वाढणार नाही. पण इतकं करूनही जर आपल्या शरीरात वात वाढला किंवा आपल्याला काही रोगांची प्रचिती झाली तर वैद्यांचं मार्गदर्शन आणि त्याच्यानुसार औषध किंवा व्यायाम हे आपल्याला करता येईल. मला वाटतं इतकंच बोलून मी हे थांबवते. ह्याच्यात बऱ्याच गोष्टी मी थोड्या शॉर्ट मध्ये किंवा घाईत सांगितल्या, पण तरी ओव्हरऑल वाताच्या वृद्धीची कारणं, तो वात शरीरात कसा ओळखायचा आणि त्याचे थोडेफार उपाय आपण बघितले. धन्यवाद. धन्यवाद मृणाल भगिनी. मृणाल भगिनींच्या मार्गदर्शनावरून आपल्याला नेमके वातविकार कशामुळे होतात, त्यावर काय उपाय आपल्याला करता येतील आणि एक नव्याने समजलं ते म्हणजे की वातविकाराच्या उद्भवण्यासाठी आपली काळजी, आपले टेन्शन सुद्धा तेवढेच जबाबदार असतात जेवढं आपलं खानपान जबाबदार असतं. धन्यवाद मृणाल भगिनी. पुढच्या व्याख्यानासाठी मी वैद्या सौ गौरी तापस निखारे गोथे यांना आमंत्रित करते. यांनी आयुर्वेदातील संहिता सिद्धांत यामध्ये MD केले आहे. नागपुरातील इतवारी भागातील विश्वपद्मिनी आयुर्वेदिक वातरोग एवं वंध्यत्व चिकित्सालय व पंचकर्म केंद्र ह्याच्या वैद्या गौरी संचालिका आहे. PCOD आणि वंध्यत्व ह्यावर वैद्या गौरी यांचा विशेष अभ्यास आहे. YouTube चॅनल विश्वपद्मिनी आयुर्वेद यामार्फत आयुर्वेदाविषयी जनसामान्यांमध्ये जागरूकता करण्याचा प्रयत्न वैद्या गौरी सतत करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय आहे PCOD आणि आयुर्वेद. वैद्या गौरी. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो हो, अगदी व्यवस्थित. आयुर्वेद सखी सभासदांना, सगळ्या संस्कृत सखींना माझा नमस्कार. आणि आज आयुर्वेदाचा जो विषय सुरू आहे त्यातल्या स्त्री रोगावर मी आज सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कालच गुरुपौर्णिमा झाली, त्यामुळे माझे गुरु डॉक्टर रामकृष्ण पुजारी मामा यांचं मी स्मरण करून आणि ज्यांच्याकडून मी आयुर्वेदाचं शिक्षण घेतलं अशा माझ्या गुरु वैद्या श्रुती जमदग्नी मॅडम पुणे, त्यांचं स्मरण करून मी आजच्या विषयाला सुरुवात करते. स्त्री ही मूलमपत्यानां, स्त्री ही रक्षती रक्षिता, सर्वाश्रमाणां प्रथमं, गृहस्थत्वं अनिंदितम. म्हणजेच स्त्री ही आपली जी प्रजा आहे त्याची मूळ आहे आणि या स्त्रीचं जे रक्षण करतील तर स्त्री ही पुढच्या प्रजेचं रक्षण करत असते. आणि सगळ्या आपले जे आश्रम सांगितलेले आहे, 4 आश्रम सांगितले आहेत, त्यात गृहस्थाश्रमाला कधीही निंदनीय सांगितलेले नाहीये, कारण हे गृहस्थाश्रमाची मूळ ही स्त्रीच असते. तर आजचा विषय आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि आयुर्वेद. आता या गेल्या 1.5 दशकांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज या व्याधीचं प्रमाण तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. तर यामध्ये स्त्रियांच्या अंडकोशात म्हणजेच ओव्हरीज मध्ये छोटे छोटे बीजांड, ज्याला सिस्ट आपण म्हणतो, ही तयार होतात. आणि त्या बीजांडांची पुरेशी वाढ न होता ते बीजांड एका पर्टिक्युलर साईजला येऊन त्याची वाढ थांबते, म्हणजे त्याची वाढ खुंटते आणि ते पुढे फर्टाईल होत नाही. परिणामी त्याची सिस्ट तयार होते. तर अशा छोट्या छोट्या माळेप्रमाणे सिस्ट त्या ओव्हरीवर येतात, त्यालाच आपण पॉलिसिस्टिक अपिअरन्स म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो. तर याचा परिणाम असा असतो की मासिक पाळीमध्ये अनियमितता येते. देशामध्ये जसं आधुनिकीकरण म्हणजे सिव्हिलायझेशन वाढलेलं आहे, त्याचा परिणाम स्त्रियांच्या जीवनात, राहणीमानात
खूप प्रमाणात वाढलेलं आहे. जसं देशाचं आपल्या समाजाचं आधुनिकीकरण झालेलं आहे, तसं स्त्रियांच्या राहणीमानात आणि त्यांच्या वागणुकीत सुद्धा हे आधुनिकीकरण आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये दिसतंय. तर याचाच परिणाम किंवा याची देण, या आधुनिकीकरणाची देण, किंवा मी तर याला म्हणेल की ह्या आधुनिकीकरणाचा शाप म्हणूनच हा व्याधी निर्माण झालेला आहे. आता आपण समजून घेऊ की हा आजार काय आहे किंवा याची लक्षणं आणि याची कारणे काय आहे. या आजाराची सुरुवात कित्येक वेळा मासिक पाळी सुरू झाल्यापासूनच होते आणि त्यामुळे पाळी अनियमित असणं हे नैसर्गिक आहे असा गैरसमज पसरवण्यात येतो. त्यामुळे पीसीओडीचं जे निदान आहे ते खूप उशिरा मुलींमध्ये होतं. तर याची काय कारणे आहे ती मी आता सांगते. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. दुसरं कारण आहे आहारातील अनियमितता किंवा निकृष्ट दर्जाचा आहार. तिसरं कारण आहे रजस्वला परिचर्येचे पालन न करणे. आता सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे रजस्वला परिचर्या. रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीचे जे 4 दिवस असतात त्या 4 दिवसात एका स्त्रीचं, एका मुलीचं आहार विहार कसा असावा हे यामध्ये वर्णन केलेलं आहे. खूप जण, खूप मुली असा विचार करतात की ह्या खूप रूढी परंपरा म्हणून निग्लेक्ट केलेला विषय असतो रजस्वला परिचर्या, पण असं नाही. याचा परिणाम आपल्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये, स्त्रीच्या हेल्थवर, तिच्या आयुष्यावर खूप होत असतो. किंवा आपण म्हणू शारीरिक आणि मानसिक बदल फक्त रजस्वला परिचर्येवरच अवलंबून असते. आता आहाराबद्दल बोलायचं झालं तर पिझ्झा, बर्गर, पास्ता हे जे फास्ट फूड आहे, ज्यामध्ये चायनीज फूड, कोल्ड ड्रिंक्स, फॅटी फूड म्हणजे अतिवसायुक्त पदार्थ खाणे आणि त्यामुळे शरीरावर चरबीची वाढ होणे हे एक मुख्य कारण मानलेलं आहे. तिसरी गोष्ट अनुवांशिकता. म्हणजेच ज्या मुलींच्या पालकांना मधुमेह किंवा स्थूलपणा आहे किंवा थायरॉइड हे पण एक अनुवांशिकतेचं कारण असू शकतं, अशा मुलींमध्ये पाळी अनियमित होऊन मग पीसीओडी होणं हे एक कारण आपण मानू शकतो. तिसरं आहे सतत पेन किलर्स किंवा अँटीबायोटिकचं सेवन करणं. चौथी गोष्ट हॉर्मोनल पिल्स. आजकाल अगदी बेठोकपणे, बेछूतपणे सगळ्या स्त्रिया हॉर्मोनल पिल्सचं सेवन करतात. त्यामागचं काय साईड इफेक्ट्स आहे हे कोणीच जाणून घेत नाही आणि या हॉर्मोनल पिल्समुळे जी पाळीच्या काळामध्ये किंवा पाळी पुढे ढकलणे, पाळी थांबवणे हे जे प्रकार सुरू असतात याचा जो परिणाम आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही, पण याचा परिणाम इतका धोकादायक असू शकतो की तो स्त्रियांना घातक ठरू शकतो. आता आपण याचे लक्षणं बघूया पीसीओडीचे. पाळी न येणे किंवा 1.5-2 ते 3 महिन्यांची गॅप प्रत्येक पाळीमध्ये असणे. आपण प्रत्येक मुलगी, जी स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा जवळपास 1.5 लाख बीजांड ती एक बेबी गर्ल आपल्या ओव्हरीज मध्ये घेऊन येते. नॉर्मल मासिक पाळीप्रमाणे प्रत्येक महिन्यात अल्टरनेट एकदा उजवी ओव्हरीतून एकदा डाव्या ओव्हरीतून असं एक बीजांड तयार होतं, मॅच्युअर होतं आणि शेवटी पाळी येऊन ते निघून जातं. अशी आपली पूर्ण पाळी 40, 45 ते 50 वर्षापर्यंत येत असते. तर ती बीजांड आपल्याला आयुष्यभर पुरतील अशी त्या फर्टिलिटी एज साठी आपल्याला देवाकडूनच मिळालेली देण असते. पीसीओडी मध्ये काय होतं, ही बीजांड एक साथ खूप सारी तयार होऊन ती डॉर्मंट स्थितीला म्हणजे एका निश्चित स्थितीला येऊन त्याची वाढ खुंटते आणि ते पुढे फर्टाईल होऊ शकत नाही. म्हणजे ते पुढे फर्टाईल न होता डिजनरेट होऊन जातं आणि त्याची गाठ म्हणजे सिस्ट तयार होते. यामुळे होणारी अनियमित पाळी ज्यामध्ये 1.5 महिना किंवा 2 महिना किंवा 3 महिन्याची गॅप पाळींमध्ये येऊ शकते आणि त्यामुळे फक्त आपली हॉर्मोन घेऊन इंड्युस्ड सायकल जी आणतात ती याच्यामध्ये मोस्टली ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मध्ये देतात. तर त्याचाच परिणाम वजन वाढणे किंवा चेहऱ्यावर आणि अंगावर पुरुषांप्रमाणे केस येणे, चेहऱ्यावर, चिनवर, गळ्यावर जशी पुरुषांना दाढी मिशा येतात तसंच पीसीओडी मध्ये हर्स्युटिझम हे लक्षण दिसून येतं. वारंवार मुरूम येणं किंवा पिंपल्स येणं पीसीओडी मध्ये प्रत्येक
याच्या व्याधींमध्ये पीसीओडीच्या प्रत्येक लक्षणामध्ये दिसतं. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढणं हा पण लक्षण काही स्त्रियांमध्ये दिसून येतं. जर का सिस्टचा आकार मोठा असेल तर पोटात दुखणं किंवा वारंवार गर्भपात होणं ही लक्षणं सुद्धा आढळून येतात. आणि या जर खूप काळ हा व्याधी जर दुर्लक्षित राहिला तर पुढे वंध्यत्व येणं हे यामध्ये अगदी निश्चित लक्षण दिसून येतं. म्हणजे पीसीओडी इंड्युस्ड इनफर्टिलिटी हे पीसीओडीचं अगदी मेन कारण आहे, जे भरपूर आता न्यूली मॅरिड मुलींमध्ये आढळून येत आहे. आणि याचं कारण एकच आहे की दुर्लक्षित राहिलेली पीसीओडी म्हणजेच लग्नाच्या आधी जो इरेग्युलर पिरियड असतो त्याकडे लक्ष न देणे किंवा हॉर्मोनल पिल्स घेऊन पिरियड आणणं, त्याचा परिणाम म्हणजे पुढे येणारं वंध्यत्व. तर आता आपण यामध्ये थोडं डिफरन्शिएट करू की पीसीओडी काय आहे आणि पीसीओएस काय आहे. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, ज्यामध्ये फक्त पाळी नियमित किंवा अनियमित असते, पण ओव्हरीज मध्ये सिस्ट असतात, मल्टिपल फॉलिकल्स असतात. आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, ज्यामध्ये दोन्ही किंवा एका ओव्हरीमध्ये पॉलिसिस्टिक अपिअरन्स म्हणजे छोटे छोटे फॉलिकल्स सिस्ट असतात. पण मी पूर्वी सांगितलेली लक्षणं जसं पाळी अनियमित येणे, स्युटिझम, चेहऱ्यावर, पाठीवर, चेहऱ्यावर किंवा चीनवर केस येणे आणि पिंपल्स येणे आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या लक्षणांचा समूह म्हणजे तो असतो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. आता आपण बघू याचं निदान कसं होईल, कसं कळेल आपल्याला की पीसीओडी आहे. तर सगळ्यात महत्वाचं, ज्यामध्ये ओव्हरी एकापेक्षा जास्त बीजांड जर तयार केलं झालेली असतील तर त्याला पीसीओडी डायग्नोज होतं. आणि सोबतच रक्ताच्या काही तपासण्या असतात ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉन, अँड्रोजन अशी आपली जी हॉर्मोन्स असतात त्यांचे प्रमाणानुसार पीसीओडी आहे का नाही हे कळून येतं. आणि जर पीसीओडीचं जे निदान आहे ते आपण वेळीच केलं नाही तर पुढे खूप गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याचं निदान वेळेत होणं खूप महत्वाचं आहे. आता आपण हे सगळं बघितला एक मॉडर्न ऍस्पेक्ट, म्हणजे आता गेल्या 1.5 दशकांमध्ये आपल्याला फक्त दिसतोय की पीसीओडी खूप स्त्रियांमध्ये दिसतोय. आधीच्या स्त्रियांनी किंवा आधीच्या आपल्या आई, आजी यांच्या काळामध्ये पीसीओडीचं नाव पण या लोकांनी कधी ऐकलेलं नव्हतं. तर असं नाही आहे की पीसीओडीचं वर्णन, पीसीओडी आता नवीन आधुनिकतेचा व्याधी आहे त्यामुळे त्याचं वर्णन आयुर्वेदात नाही आहे असं नाही. तर आयुर्वेदात अगदी सांगितलेलं आहे की नाही सर्व विकाराणाम नामतो अस्ति ध्रुवाम स्थितीही, म्हणजेच प्रत्येक व्याधीचं नामकरण करणं याची आवश्यकता नाही. शरीरामध्ये झालेली दोष दुष्य आणि यांची दृष्टी आणि रुग्णाला दिसणारी लक्षणं यावरून आपण पीसीओडीचं निदान आणि पीसीओडीची चिकित्सा अगदी 100% करू शकतो. तर आपण आता सध्या अजून एक नवीन व्याधी ज्या लॉकडाऊन मध्ये आपण फसलो आहे म्हणजेच कोरोना. तर या व्याधीचं पण आयुर्वेदात जर नसेल तरी आता आयुर्वेदच कोरोनाला सुद्धा पूरक ठरलेला आहे. त्याच्यामुळे बघ किती ग्रेट आहे आपला आयुर्वेद. आता आपण पीसीओडीचं जे उपचार पद्धती सांगितलेली आहे त्याकडे वळूया. तर आयुर्वेदात पीसीओडीच्या उपचाराला अगदी म्हणजे जेव्हा झाला तेव्हापासून किंवा अगदी डायग्नोस नसेल झाला पण एका मुलगी जेव्हा वयात येते, जेव्हा तिचा मेनार्क येतो 12 ते 13 वर्ष, तेव्हापासूनच जर तिची पाळी अनियमित असेल तर लगेच तिला एका वैद्याकडे, ज्यांचा आयुर्वेदाचार्य ही पदवी झालेली आहे अशा वैद्याकडे न्या आणि तिथे तिला चिकित्सा घ्यायला सांगा. आणि याकडे, या लक्षणांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तर आयुर्वेदीय उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की ही एक लाईफस्टाईल डिसीज आहे. त्यामुळे लाईफस्टाईल चेंज हा याच्या ट्रीटमेंटचा फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, तो म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस. तर लाईफस्टाईल चेंजेस मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रजस्वला परिचर्येचे पालन करणे. तर आता मुली अंधविश्वास, रूढी, परंपरा यांचा जो खूप अवलंब केलेला आहे सगळ्यांनी आणि रजस्वला परिचर्या अगदी जी दुर्लक्षित राहिलेली आहे तर तिला आपण कुठे ना कुठे
आळा घालू आणि आपली जी पुढची जनरेशन आहे त्यांना या सगळ्यांपासून थांबवू. आणि पाळीचं महत्व आणि पाळीमध्ये पाळावयाचे जे नियम असतात, ज्याला रजस्वला परिचर्या म्हणतात, याबद्दल मी थोडस शॉर्ट सगळ्यांना सांगते की रजस्वला परिचर्येमध्ये जे सांगितलेलं आहे की अति प्रमाणात हसणे, अति प्रमाणात चालणे, तिखट, लोणची, दही याचं सेवन न करणे, जमिनीवर म्हणजे गर्भासनावर झोपणे, हे जे सांगितलेलं आहे हे अगदी योग्य सांगितलेलं आहे. कारण हा जो काळ असतो हा मेन वाताचा काळ असतो. रजाचं शरीराच्या बाहेर निस्सरण होणं हे वायूच कार्य आहे आणि आपलं गर्भाशय हे वायूच्या क्षेत्रात म्हणजे वायूचं जे स्थान आहे पक्वाशय, कटी, सक्ती, तर पक्वाशय आणि कटी या भागामध्ये आपलं गर्भाशय येतं. तर गर्भाशय, पक्वाशय आणि योनी हे वाताच्या स्थानामध्ये असल्यामुळे सगळ्यात महत्वाचा रोल या व्याधीमध्ये आहे वाताचा. तर जिथे वात विकृत हे पीसीओडी आणि वात साम्यावस्थेत म्हणजे आपली व्याधी कमी होणं किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे आपली मासिक पाळी रेग्युलर येणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर लाईफस्टाईल चेंजेस मध्ये रजस्वला परिचर्या जी मी आता बोलत होती, रजस्वला परिचर्येत मंदिरात न जाणं आणि स्वच्छ पाळणं ह्या सगळ्या गोष्टी जरी अंधश्रद्धा पाळल्या तरी त्यात काहीतरी सायन्स लपलेलं आहे. पूर्वी सांगितलेलं होतं की अंधाऱ्या किंवा जे कमी प्रकाश आहे अशा खोलीमध्ये रजस्वला स्त्रीला राहू द्यावे रजस्वला काळामध्ये. तर याचं एक सायंटिफिक रिझन असं आहे की त्या काळामध्ये जे आपले हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात त्यासाठी जो लाईट असतो किंवा जो खूप तीक्ष्ण उजेड असतो त्याची आवश्यकता नसते. जर उजेड अधिक असेल तर ते हॉर्मोन सिक्रेट होत नाही आणि परिणामी पिरियड मध्ये इरेग्युलरपणा म्हणजे आजकाल प्रत्येक स्त्रीचं जे पिरियडच्या काळामध्ये पोट दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं हे नॉर्मल मानलं जातं. कधी कधी ते सहन करणे आणि कधी कधी कोणाला सहन होत नाही. तर ते सहन न झाल्यामुळे मग पेन किलरचं अतिप्रमाणात भडीमार करणे हे सगळ्यांना म्हणजे आजकाल रुटीन बनलेलं आहे. तर हे सगळं न करता जर आपण आयुर्वेदानुसार रजस्वला परिचर्येचं पालन केलं तर अधिक फायदा होईल सगळ्यांना. अजून एक गोष्ट सांगायची आहे इथे ती म्हणजे स्नान म्हणजे स्नान, अनुलेप, अभ्यंग न करणं हे रजस्वला परिचर्येत सांगितलेलं आहे. तर 4 दिवस स्नान न करणं याचा सांगण्याचा मुद्दा असा की 4 दिवस म्हणजे पिरियडच्या 4 पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी डोक्यावरून पाणी न घेणं. पण आजकाल काम, धावपळ किंवा ब्युटी कॉन्शियसनेस यामुळे सरळ पहिल्या दिवशीपासून डोक्यावर पाणी घेणं आणि आंघोळ करणं सुरू होतं. तुम्ही स्वच्छता पाळा, हायजीन अगदी 100% ठेवा, पण डोक्यावरून पाणी घेणं टाळायला पाहिजे. कारण की डोक्यावरून पाणी घेणं म्हणजे वातवृद्धी करणं आणि आपला या काळामध्ये वाताला शांत करायचं असतं, वाताचं शमन करायचं असतं. त्यामुळे डोक्यावरून पाणी न घेणं खूप आवश्यक आहे. अजून एक जो इंटरफेरन्स येतो या पिरियडच्या काळामध्ये पोट, कंबर, पाय दुखण्यामुळे सतत पेनकिलरचं सेवन ते अगदी कटाक्षाने टाळावं आणि त्याच्या जागी आपण एक गरम पाणी पिणं, कारण गरम पाणी वाताची उत्तम चिकित्सा आहे. उष्ण जल सेवन, उष्ण जलामध्ये थोडस गोघृत टाकायचं, 1-2 चमचे गोघृत टाकलं आणि पिरियडच्या 4 दिवसांमध्ये जरी घेतलं तरी ते सगळ्यांना फायद्याचं आहे. म्हणजे बाकी महिनाभर न सेवन करता जेव्हा पिरियड मध्ये जे 4 दिवस असतात त्या 4 दिवसात पेन किलरचा पेक्षा जर गरम पाणी म्हणजे उष्ण जलामध्ये तुम्ही 2 चमचे गोघृत टाकून थोडं थोडं चहासारखं पिलं तर तुम्हाला लगेच फायदा होतो. दुसरं म्हणजे हिंगू म्हणजे हिंगाचं सेवन करणं. पिरियडच्या काळामध्ये पेन किलरचं अगदी उत्तम काम करतं ते म्हणजे हिंग, जो आपल्या रोजच्या जेवणामध्ये पण असतो आणि उष्ण पाण्यात, उष्ण जलामध्ये 1 चिमूट फक्त हिंग टाकलं तर तो अगदी सगळ्यांना फायद्याचा ठरतो. तिसरं म्हणजे आता डाएट बद्दल सांगते. तर डाएट मध्ये पथ्यापथ्य आयुर्वेदाचा अगदी अविभाज्य भाग आहे की ज्यावर अर्ध चिकित्सा म्हटलेला आहे, ज्याला अर्धी चिकित्सा फक्त आणि अर्धी चिकित्सा औषधाने, असे 2 भाग आहे. तर पथ्यापथ्य ज्यामध्ये लघुभोजन आपल्याला पिरियडच्या काळात करायचं आहे. तसं पीसीओडी या व्याधीमध्ये वजनाचा
खूप मोठा भाग आहे किंवा यामध्ये ओबेसिटी खूप वाढते आणि कमरेचा घेरा जास्त वाढतो, त्यामुळे आपल्याला फॅटी फूड, चीज, वसायुक्त पदार्थांचं सेवन अगदी बंद करायचं आहे. तर लघुभोजन, गहू बंद करून ज्वारी, बाजरी या पदार्थांचं सेवन जास्त करणं. आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये गाईचं तूप, गोघृत 2 चमचे 3 चमचे सेवन करणं अगदी महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे एक्सरसाइज. सगळ्यात महत्वाचा भाग आहे योगासनं, सूर्यनमस्कार आणि काही आसनं आहे ज्यामध्ये कमरेच्या भागाला आणि पोटाला टर्न्स अँड ट्विस्ट असा व्यायाम होईल, असे आसनं सगळ्यांनी करावे. त्यामध्ये आहे कटासन, नौकासन, पवन मुक्तासन, अशी भरपूर आसनं आहे. या आसनांचं सगळ्यांनी अभ्यास करायचा. आणि सोबत प्राणायाम, भस्त्रिकामध्ये आपल्या जे आतडे आहे, म्हणजे आपला जो पक्वाशयाचा जो भाग आहे त्या भागाला अधिक व्यायाम होतो. भात्याप्रमाणे आपलं पोट होतं आणि त्यामध्ये फॅट लॉस भरपूर प्रमाणात होतो. तर आणि हे अभ्यासाने येतं, त्यामुळे थोड्या प्रमाणात सुरुवात करून त्याचं कॅपॅसिटीनुसार करावं. आणि हे सगळं एका योगासन तज्ञांकडून शिकूनच सगळे योगासन करावे. सोबत मेडिटेशन हा आपल्याला हा सगळा हॉर्मोन्स भाग आहे. पीसीओडी हा हॉर्मोन्सवर डिपेंड आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स या व्याधीमध्ये होत असल्यामुळे मेडिटेशन सगळ्यांनी करायचं. मेडिटेशन मध्ये ओंकाराचा जाप किंवा आपण एक त्राटक पण करू शकतो. आपण बघू औषधोपचार. यामध्ये औषधोपचार चिकित्सा काय करावी. तर औषधोपचार जो भाग आहे त्यामध्ये आयुर्वेद सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेद ही आपल्या अग्नीवर पहिले चिकित्सा करते, ज्यामध्ये जठराग्नी, धात्वाग्नी आणि पुढे प्रत्येक अवयवाची जी अग्नी असते त्यावर चिकित्सा केली जाते. तर जठराग्नीची चिकित्सा होऊन पुढे उत्तरोत्तर धातू म्हणजे जो रस, रक्त, मांसमेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, शेवटचा शुक्र धातू, या सगळ्या धातूंची चिकित्सा यामध्ये केली जाते. आणि रसधातू जो सगळ्यात पहिले आहार रसापासून जो बनतो त्याच रसधातूचा उपधातू आहे आर्तव, म्हणजे आपलं मेन्स्ट्रुअल ब्लीड किंवा आपण अंड म्हणू शकतो. मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग आणि अंडाशयातलं अंड हे आपलं आहार रसावर अवलंबून आहे. त्यामुळे जसं आपण खाऊ तसंच आपल्या शरीरात त्याचा परिणाम दिसेल. दुसरं म्हणजे आयुर्वेदाच्या औषधोपचारांसोबतच पंचकर्माची जोड याला अगदी आवश्यक आहे. तर पंचकर्मांमध्ये वाताचं क्षेत्र असल्यामुळे बस्ती चिकित्सा म्हणजेच मेडिकेटेड ॲनिमा, एक तेल, काढा, दुग्ध अशा विविध औषधींचा दिला जातो. आणि सोबत विरेचन ही एक चिकित्सा पित्ताची प्रामुख्याने सांगितलेली आहे, कारण पीसीओडी मध्ये कफासोबत पित्त आणि वात हे तीनही धातू कमी अधिक प्रमाणात किंवा प्रकृतीप्रमाणे तुष्ट असतात. तर याची चिकित्सा सांगितलेली आहे. सोबतच वंध्यत्व जर असेल तर उत्तरबस्ती हा एक 100% फायद्याची चिकित्सा आपण म्हणू शकतो. आमच्या विश्वपद्मिनी आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये अशी भरपूर जोडपे आहे ज्यांना पीसीओडी होता आणि पीसीओडीमुळे येणारी इन्फर्टिलिटी अगदी 3 किंवा 4 महिन्यांमध्येच याच्या उत्तरबस्तीमुळे सगळ्यांना फायदा झालेला आहे. काही द्रव्य सांगितलेली आहे औषधांमध्ये, जसं शतावरी, अश्वगंधा, गोखरू, कांचनार, कुमारी, या सगळ्या औषधांमुळे सुद्धा पीसीओडी कमी होण्याची भरपूर फायदा होतो. तर हे सगळे द्रव्य, ही सगळी औषधं, ही सगळी चिकित्सा एका आयुर्वेद तज्ञ वैद्यांकडूनच किंवा त्याच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावी. कधीही सेल्फ मेडिकेशन करू नये. तर आता या व्याधीला आपण एक त्रास किंवा न ठीक होणारी, फक्त ॲलोपॅथीनेच ठीक होणारी अशी व्याधी न मानता पीसीओडीचं पहिलं लक्षण जरी दिसायला लागलं तरी आयुर्वेदाचा पहिले अवलंब करावा. म्हणजे सगळी हॉर्मोनल ट्रीटमेंट घेऊन शेवटी आता काहीही कुठे मिळालेलं नाही आणि शेवटी मला आता कुठेच फायदा होत नाही आणि त्याच्यामुळे मी आयुर्वेदाकडे जाते आहे, असं मेंटॅलिटी न घेता, अशी मेंटॅलिटी न ठेवता आपण पहिले आयुर्वेदानेच हा व्याधी ठीक होणार आहे हे लक्षात घेऊ.
तर माझ्या एवढ्या पीसीओडीच्या विचारांबद्दल तुमची काही मतं असेल, तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. माझं बोलणं संपलेलं आहे, विषय संपलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद गौरी भगिनी. आज आपल्या झालेल्या तिन्ही मार्गदर्शनपर व्याख्यानांमध्ये तिन्ही विषय आपले रोजचे, फार प्रेमाचे आणि जवळचे होते. त्यातला पहिला विषय होता ऋतुचर्या, दुसरा होता वातविकार आणि तिसरा होता स्त्रियांमध्ये असणाऱ्या नेहमीच्या पाळीच्या समस्या. या तिन्ही विषयांना अनुसरून जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याजवळ 10 मिनिटं उरलेली आहेत. त्या 10 मिनिटांमध्ये आपण काही प्रश्न उत्तर या माध्यमाने पुन्हा 10 मिनिटांसाठी चर्चा करू शकतो. आणि या चर्चेनंतर आपला हा कार्यक्रम आजच इथे संपलेला आहे असं मी घोषित करते. संस्कृत सखी सभेच्या संयोजिका विजया मॅडम, त्यानंतर सोनाली अडावतकर ताई, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. वैद्या प्रगती, वैद्या मृणाल आणि वैद्या गौरी या तिघींनीही आपला अमूल्य वेळ देऊन इथे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्या तिघींचे पण मनापासून आणि संस्कृत सखीतर्फे आभार मानते. आणि या चर्चेनंतर 10 मिनिटांच्या हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. एकात्मता मंत्राने संपायचं आहे. बोल. बरं, कुणाला प्रश्न असतील विचारायचे तर ते विचारू शकतात. हो, बोला. मी स्वाती दोडके बोलते. मला हो, हो. मॅमशी बोलायचं होतं. पीसीओडीच्या रिलेटेड माझा क्वेश्चन होता. ऍक्च्युली बरं. मला 1 वर्षाआधी पीसीओडी डिटेक्ट झाला होता. त्यानंतर ऍज युजल ॲलोपॅथी मी ट्रीटमेंट घेतलेलं. त्यानंतर बऱ्या प्रकारे नॉर्मल झाले होते माझे पिरियड्स. आणि माझी आता एक्सरसाइज, आता हा जो लॉकडाऊन झाला त्यावेळेला मी बऱ्या प्रकारे एक्सरसाइज केली, सूर्यनमस्कार वगैरे करते. आणि त्यावेळेला माझे पिरियड्स थांबलेत आणि आता गेल्या 3 महिन्यापासून मला पिरियड्स नाही येत. तर त्याबद्दल मला मार्गदर्शन हवं होतं मॅडमचं थोडं. तुम्ही ॲलोपॅथी इंड्युस्ड सायकल केलेलं आहे का? हॉर्मोनल मेडिसिन्स घेतले आहे? हो, 3 महिन्यांचे त्यांनी मला ट्रीटमेंट दिली होते. बट मला माहिती नव्हतं की दॅट विल इफेक्ट टू माय लाईक जे आपण म्हणतो ना की हार्मोन्सवर वर्क करेल, हे मला माहिती नव्हतं. आफ्टरवर्ड मला लक्षात आलं तर आय क्विट दॅट थिंग. त्यानंतर मी एक्सरसाइज केलं, माझं पिरियड जरा बऱ्यापैकी रेग्युलराइज झालं होतं. आणि नंतर मी आता एक म्हणजे म्हणू शकतो आपण लॉकडाऊन मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये मी एक्सरसाइज चांगली सुरू केलेली आणि तिथनं माझं पॉज झालं. ऍक्च्युली मी बऱ्या प्रकारे ट्राय करते की यावं मी केसर आणि आपलं जे मॉर्निंगचं असतं ते थोडं डाएट फॉलो करते. सध्या माझं वेट 74 पर्यंत चटकलेलं आहे. 78 वरून 74 आलेलं आहे. बट पूर्वी माझं वेट तेवढं नसायचं. तुम्ही जिथे पण राहत असाल, तुम्ही जवळपास आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन चिकित्सा घ्या. यामध्ये तुम्हाला पंचकर्माची खूप जास्त फायदा होईल पंचकर्माचा. कारण की हे हॉर्मोनल्स, तुम्ही जे हॉर्मोन्स घेतलेले आहे त्या हॉर्मोनचा परिणाम तुम्हाला आता पिरियड म्हणजे तेवढे दिवस आले आणि त्यानंतर ते नॅचरल येत नाही, कुठे ना कुठे अवरोध झालेला आहे. ठीक आहे, तो रज जो आहे, तो पिरियड मेन्स्ट्रुअल ब्लीड आहे, ते अडकलेलं आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. आणि जे हॉर्मोन्स घेतलेले आहेत ते त्याची जी टॉक्सिसिटी झालेली आहे ब्लड मध्ये तुमच्या, ती बाहेर काढण्यासाठी तुम्हाला पंचकर्म आणि औषधं घ्यावे लागतील. तर तुम्ही औषधं आणि पंचकर्म याची चिकित्सेसाठी तुम्ही कुठल्या आयुर्वेदिक तज्ञांकडे जाऊन नक्की घ्या. त्याने तुम्हाला 100% फायदा होईल. ओके. आणि मॅडम मला एक रिलेटिव्ह आहेत माझे, ज्या म्हणजे आयुर्वेदिक हे आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी मला रजप्रभा दिलेलं, प्रवर्तिनी वटी. प्रवर्तिनी वटी आणि अरविंदाचं घ्यायला सजेस्ट केलंय सध्या. नाही, त्यांनी फायदा होईल, पण कसं आहे ना, सेल्फ मेडिकेशन करू नका. तुम्ही प्रॉपर जाऊन ट्रीटमेंट घ्या. कारण की एकल द्रव्य किंवा एकच तुम्ही गोळी घेताय, त्यांनी कसं होतं ना की उगाच आयुर्वेद बदनाम होतं. एका औषधाने ट्रीटमेंट होत नाही. ग्रुप ऑफ लाईन ऑफ ट्रीटमेंट्स असतात वेगळ्या वेगळ्या. म्हणजे काही चूर्णांचं कॉम्बिनेशन, काही मेडिसिन्सचं कॉम्बिनेशन, काही आसव, काही अरिष्ट, काही काढे, या सगळ्या मिळून अशी ट्रीटमेंट असते. म्हणजे ज्याने तुम्हाला 3 ते 6 महिन्यात अगदी 100% रिझल्ट मिळतात. म्हणजे इतके दिवस वेट करण्याची गरज नसते. ओके. पीसीओडी मुळात निघून जातो ना? मुळात निघून जातो, पूर्ण निघून जातो आणि अगदी 100% निघून जातो. जरी सिस्ट राहिल्या, काही सिस्ट डॉर्मंट असतात, त्या काही वेळा राहतात. आणि तुम्ही वार्षिक पंचकर्म म्हणजे जसं प्रगती मॅडमनी सांगितलं की जे ऋतूनुसार पंचकर्म सांगितलेले आहे, वर्षा ऋतूत बस्ती करणं, वसंतात वमन करणं आणि इकडे शरदामध्ये विरेचन करणं, या चिकित्सा जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला तो पीसीओडीचा कधीही
होणार नाही, कधीही त्रास होणार नाही आणि तुमची सायकल रेग्युलेट होईल. ओके, लास्ट क्वेश्चन मॅम. नागपूरमध्ये नरेंद्र नगरला कुणी आयुर्वेदिक हे मिळेल का मला? बऱ्या चांगल्या याचे? तुम्ही सर्च करू शकता किंवा माझं इकडे इतवारी भागामध्ये आहे, इथे पण करू शकता. ओके, चालेल. मी हे करते, तुम्हाला फॉलो करते आणि जमेस भेटायला येते. ओके ओके. थँक्यू. अजून कोणालाही प्रश्न आहे? तर मग आपण आजचा कार्यक्रम इथेच संपला असं घोषित करूया. कार्यक्रम एकात्मता मंत्राने संपवूया. आणि आजच्या आपल्या श्रोत्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते की त्या लोकांनी सुद्धा आमच्या या कार्यक्रमाचं मनसोक्तरित्या म्हणजे ग्रहण केलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देते आणि एकात्मता मंत्राने या कार्यक्रमाचा शेवट करते. यं वैदिका मंत्रदृष्ट पुराणा इंद्रं यमं मातरिषनमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकम् यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुधार्हन् इति बौद्ध जैना सच्श्रीयकालेति च सिख्य सन्तः शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः स एक एव प्रभुरद्वितीयः. धन्यवाद. शांती शांती शांती.